चारी का वाटे देवा. ते कुळी कन्या पुत्राला ते मुलीला तुम्ही कितीही द्रोण हत्या करत आहे. अहो जगात पहा किती फार विचित्र घटना घडत आहे. तुम्ही मोबाईलला पहा, तो पत्रिका येतं त्याच्यामध्ये पहा, बातम्यामध्ये पहा की त्या मुलीला गर्भातच पाडून टाकतात. तेव्हा ती गर्भातली काही त्या आईला आवाज देते. एका कुटुंबाची चर्चा चालली आहे, उद्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जायचं आणि मुलगा आहे की मुलगी तपासून यायचं आणि मुलगा असेल तर होऊ द्यायचा आणि मुलगी असेल तर गर्भ टाकायचा. त्याच्यानंतर ते गर्भ टाकत असताना ती कळी गर्भातली कळी त्या आईला आवाज देते, आई कोणता पाप मी केलं, त्या पापाची शिक्षा तुम्ही मला देत आहे. अगं आई, तू कसं तुझ्या आईने तुला जन्म दिला, तूही मला जन्म दे ना. कोणतं पाप मी केलं, त्या पापाची शिक्षा तू मला देत आहे. ती गर्भातली कळी त्या आईला आवाज देते. महाराज सांग ना ग आई मला कोण वाचविनार, तुझ्या वाचुनी जन्मासी मला कोण घालणार. सांग ना ग आई मला कोण वाचविनार, तुझ्या वाचुनी जन्मासी मला कोण घालणार. सांग ना ग आई मला कोण वाचणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. सांग ना ग आई मला कोण वाचणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. दुनियाचा रंग मला कोण दाखविनार, तुझ्या वाचून जन्मासी मला कोण घालणार. दुनियाचा रंग मला कोण दाखविनार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. सांग ना ग आई मला कोण घालणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. सांग ना ग आई मला कोण वाचविनार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. सांग ना ग आई मला कोण वाचविनार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. सांग ना ग आई मला कोण वाचविनार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. होईना ग मी मोठे शिकुना शिकुना ग, मारीना उंचवराई साखरे होऊन, मारीना उंचवराई साखरे होऊन. शाळेतून आल्यानंतर काम करणार, तुझ्या वाचून जन्मासी मला कोण घालणार. सांग ना ग आई मला कोण वाचणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. ती गर्भातली गाई त्या आईला आवाज देते, आई मला मारू नको का आई, तू कसं पूर्ण जग बघितलं तसंही तू मला जग बघू दे. ती गर्भातली गाई त्या आईला आवाज देते. महाराज 9 महिने 9 दिवसाने, 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्याची घाई. 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्याची घाई. अन वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विझवू आई, अन वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विझवू आई. 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई. 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई. वंशाच्या पायी नको पंक्ती विझवू आई, वंशाच्या पायी नको पंक्ती विझवू आई.
बनतील जोवाई. त्या मुलीला मारू नका ना, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. एका दिवशी मीराबाई तर अभंग म्हणून नाचत होती. नाचता नाचता त्या आजीबाई तिला रोज डबा द्यायच्या. काय रोज डब्बा द्यायच्या. आणि देत असताना त्या आजीबाईला गावाला जायचं होतं. गावाला जायचं असताना ती तिच्या मुलाला सांगते, जा आणि त्या मिरे डब्बा घे आणि त्या मिरेला डब्बा देऊन ये. आणि मग तिने डब्बा घेतला आणि तो मंदिराकडे निघाला. आणि मीराबाई अभंग म्हणून नाचत होती. आणि त्याने बघितलं की मीराबाई नाचते. मीराबाईचं रूप इतकं गोर होते, इतकी सुंदर होती की तिनं पाणी प्यावं तसं पाणी दिसत होतं. इतकं सुंदर ते मीराबाईचं रूप होतं. आणि तर त्याने ते मीराबाईला बघितलं आणि तेवढं डोक्यामध्ये ठेवलं आणि तो घरी गेला. आणि आपल्या आईला म्हणतो, आई मी लग्न करीन तर करीन, फक्त त्या मिरेसोबतच करीन. काय बोलला? मी लग्न करीन तर करीन, फक्त त्या मीराबाई सोबतच करीन, दुसरं कोणाशिवाय करणार नाही. आणि त्याच्याशी जर माझं लग्न झालं नाही तर मी विरी जीव देऊन टाकीन. आजचे मुले तसे जण बरं. हा, आई बाप नाही बोलले आम डूम छुम. हा, त्याच्यानंतर मग ते बोलायला मी लग्न करीन तर करीन, पण तिच्या सोबतच करीन. मग तिची आई म्हणते, अरे ती तर राजाची मुलगी आहे. राजाला जर हे माहीत झालं ना, मग राजा तुला फाशीची शिक्षा देतील, तुला शिक्षा करीन. तो म्हणाला, नाही आई मला काही घेणं नाही, मी लग्न करीन तर करीन, फक्त त्या मिरेसोबतच करीन. मग तिची आई त्याला समजवते आणि ती म्हणते की मी उद्या मिरेजवळ जाते आणि तिला विचारून बघते. आणि ती जाता जाता ती तिथं उभं राहिली आणि तिचं तोंड एकदम उतरेसारखं वाटतं, एकदम टेन्शन सारखं होतं. तर मीराबाई म्हणाली, का हो आजीबाई तुम्ही तर लई टेन्शन मध्ये दिसतात, मला काय झालं? तेव्हा तिची आजी म्हणाली की बाई तुला सांगायची गोष्ट नाही ग. तर ती म्हणा, अगं आई सांग ना. तेव्हा ती आजी म्हणाली, अगं माझ्या मुलाने अशीच हट्ट धरली आहे की लग्न करीन तर करीन, पण तुझ्या सोबतच करीन, नाहीतर तो विहिरीत जीव देऊन टाकीन. त्याच्यानंतर ती म्हणाली, एवढंच आहे फक्त, चालतंय ठीक आहे, माझ्यासोबत लग्न करायची ना, तर मग माझ्यासोबत लग्न करायचे असेल तर माझी एक अशी इच्छा आहे, एक अशी अट आहे की ना, त्याला जर लग्न करायचे असेल ना तर त्याला 3 महिने मंदिरापुढे देवाचं नामस्मरण करावं लागेल. मग 3 महिने झाल्यानंतर मी त्याच्यासोबत लग्न करेल. त्याला त्या मुलाला बोलवलं आणि त्या मुलाला सांगितलं, तुला माझ्यासोबत लग्न करायचं असेल ना तर माझी एक अट आहे की तुला 3 महिने देवाच्या मंदिरापुढे नामस्मरण करावं लागेल आणि 3 महिने पूर्ण झाल्यानंतर मी तुझ्यासोबत लग्न करेल. तो म्हणाला, हो ठीक आहे, मी 3 महिने देवापुढे नामस्मरण करीन. आणि तेव्हापासून तो 3 महिने नामस्मरण केले. किती? 3 महिने नामस्मरण केल्याच्या नंतर तिसरा महिना संपायला आला आणि त्याच्यानंतर मीराबाईने हातात हार घेतला, आजीला घेतला. आजीबाईन मिरे त्या मुलाकडे जाऊ लागले आणि त्याच्यानंतर मीराबाई म्हणाले, अरे आता बघा बरं किती मीराबाईच्या नामस्मरणामध्ये ताकद आहे, मीराबाईमध्ये किती शक्ती आहे, किती ताकद आहे, आता बघा बरं. त्याच्यानंतर मीराबाई म्हणाले, अरे तुला माझ्यासोबत लग्न करायचं होतं ना. तो म्हणाला, ताई तुम्ही कोण? मी तुम्हाला ओळखलं नाही, तुम्ही तर माझ्या आई आहात. तेव्हापासून त्या मुलाने त्या मीराबाईचं पाय धरलं आणि त्यांचं दर्शन घेतलं. बघा आता किती त्या मीरामध्ये शक्ती आहे, किती ताकद आहे. म्हणून महाराज सांगतात की कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आता काही ठिकाणी काही साधू विठोबाचं नामस्मरण करतात, देवाचं नामस्मरण ब्राह्मण करतो, आपण करतो, कीर्तनकार करतात, मृदंगाचार्य सुद्धा करतात, साधू महाराज सुद्धा करतात. पण काही साधू कशासाठी करतात? कशासाठी?
हा, तसाच एक साधू असं भटकत 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 एका गावात गेला आणि गेल्याच्या नंतर तिथं वरडायला लागला, भविष्य बघणार, ज्योतिष बघणार, कपाळवरचा टिक्का बघणार, 1 लाखाचे 2 लाख करणार, 2चे 4, 4चे 8, 8चे 16, 16चे 32 असे कितीही सांगत गेले तर आपल्या सकाळी किती वाजतील? 4. किती? तोपर्यंत कीर्तन चालू द्यायचं ना. विठ्ठल विठ्ठल तेव्हा मग गावकऱ्याचा काही विश्वास बसला नाही, म्हणून 10,000 देऊन बघितले. किती दिले बरं? किती दिले? हा, दिल्याच्या नंतर मग ते साधूने 20,000 दिले. मग यांनी 1 लाख दिले, त्यांनी 2 लाख दिले. मग गावकऱ्या म्हणाले, अरे याच्याकडे इथून एवढे पैसे कुठून येत असेल? पण त्या गावात एक नवं जोडपं राहत होतं आणि तो माणूस इंजिनियर होता. की कोण होता? इंजिनियर. आणि त्याला 3 लाख पगार होती. किती? 3 लाख पगार असताना तो संध्याकाळी यायचा, 500 ठेवायचा, सकाळी जायचा, 200 ठेवायचा, असा त्याचा उपक्रम रोजच चालू होता. मग साधूला वाटलं, अरे या जर इतकं ठेवत असेल, त्याच्या घरचे जर आले, आई बाप वडील मुलं नातू पंतू आले तर मग आपल्याला एवढे पैसे येतील. किती? किती? हा, तेवढे पैसे येतील. मग तो आला आणि त्याला विचारलं, का रे तू एकटा रोज येतो दर्शनाला, पण तुझे घरचे काही आणत नाही. तू उद्या काय कर, घरी जाय आणि तुझ्या आई वडिलांना, तुझ्या पत्नीला, मुलाला माझ्या दर्शनाला घेऊन ये. तो म्हणाला, मातृ पितृ गए छाया घर में है. कळलं? कळलं का नाही? हा, म्हणजे आई बाप स्वर्गाला गेले आणि छाया नावाची बायको घरात आहे. मग तो म्हणाला, का रे तू एकटाच येतो दर्शनाला, तुझी बायकोला कधी माझ्या दर्शनाला आणत नाही, तू उद्या तिला घेऊन ये. आणि तेव्हा तो म्हणाला, ठीक आहे, मी उद्या तिला घेऊन येतो. पण तो जास्त जागो होता, जास्त शहाणपणा करत होता. तो पळतच सुटला आणि छायाला आवाज दिला, छाया, साधू महाराजांनी तुझी आठवण काढली, साधू महाराजांनी तुला दर्शनाला बोलवलं, चल तयारी कर, लगेच निघ. पण ती होती वारकरी घराण्यातली पोरगी. कोण होती बरं? कोण होती? वारकरी घराण्यातली पोरगी. आणि असल्यामुळे मग ती म्हणाली, माझा काही त्या साधूवर विश्वास नाही, मी काही दर्शनाला येणार नाही. मग तो मला, तू येते की नाही? नाही म्हणे, मी येणार नाही. मग दोघांचं भांडणं झाले आणि त्याने हात उचलला. तेव्हा ती म्हणाली, थांबा, उद्या आपल्या घरी जेवण आहे, तर मग साधू बाबाला घेऊन या. मग तो गेला आणि त्या साधू बाबाला सांगितलं, साधू बाबा, उद्या आमच्या घरी जेवण आहे, तर मग तुम्हाला पण आमच्या घरी जेवणाला यायचंय. मग साधू बाबा म्हणाले, हो ठीक आहे, आम्ही उद्या तुमच्या घरी येऊ. साधू बाबा सोबत कोण कोण असतं बरं? कोण कोण असतं? कोण कोण असतं? विठ्ठल विठ्ठल. काही टेन्शन नका घेऊ, मला पण माहित नाही. विठ्ठल विठ्ठल. साधू बाबाचे काही त्यांचे नोकर असतात, काही चालक असतात. ते 6 जण घरी आले आणि आल्याच्या नंतर मग सगळ्याला चांदीचं ताट वाढलं, साधू बाबाला सोन्याचं ताट वाढलं. तोंडाला का पाणी येऊ दे वर. हा, साधू बाबाला तोंडात सोन्याचं ताट वाढलं म्हणून उद्या म्हणसान, त्या साधू बाबाला सोन्याचं ताट वाढलं तर मला पण 1-1 ग्रामचं सोन्याचं ताट घ्या ना, आम्हाला पण साधू बाबाला जीव घालायचा. तुमच्या मिस्टरचं मला फोन यायचं, ताई गेला तर गेला, पण आमच्या भांडणं लावूनच. हा, पण
पण इथल्या बाया तर फार हुशार आहे. हा, विठ्ठल विठ्ठल कुणी पण आहेत. हा, त्याच्यानंतर मग साधू बाबा ते आले, त्यांना ताट वाढलं. सगळ्याच्या ताटात पुरणपोळी वाढली, भजे वाढले. करतात ना पुरणपोळीचे स्वयंपाक? करत नाही ना. त्याच्यानंतर तिनं पुरणपोळीचा स्वयंपाक केला. सगळ्याच्या ताटात भजे वाढले. साधू महाराजाच्या ताटात भजे वाढले, पण भज्यावरून भात टाकला. भाताच्या खाली काय होतं बरं? भज्याच्या वर, भाताच्या खाली. चालू द्या मग रात्र दिवस. त्याचं तसं काही करू नका. आपल्याला 11 वाजताच कीर्तन संपायचं आहे. त्याच्यानंतर मग त्याला वाढलं आणि एका प्लेटमध्ये वरण दिलं आणि सगळ्याला ताट वाढलं. आणि साधू बाबांनी मुठीभर पाणी घेतली आणि ताटाला गोल फिरवलं. फिरवल्यानंतर मंत्र सुरू केला. हाड 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 हाड. इंजिनियर गेला. घराच्या आसपास बघितले कुत्रे नाही, गावात बघितले कुत्रे नाही, गल्लीत बघितले कुत्रे. वापिस घरी आला आणि घरी आल्यानंतर साधू बाबा म्हणाला, का हो साधू बाबा, मी गावात बघितले कुत्रे नाही, गल्लीत बघितले कुत्रे नाही, घराच्या आसपास बघितले कुत्रे नाही, मग तुम्ही हाड कायला म्हणतात? ते म्हणाले, तुमच्याच गावात विठ्ठल मंदिरामध्ये कुत्रे घुसत होते तर मी त्याला हाड हाड करत होतो. काय? कुत्रे घुसत होते, मी त्याला हाड हाड करत होतो. त्याच्यानंतर इंजिनियरची बायको म्हणाले, हा ते कुत्रे दिसते, भाताखालचे भजीच कसे दिसते ते बघते आता. त्याच्यानंतर मग तिने मंत्र सुरू केला आणि वाढलं आणि अचानकच त्या इंजिनियरची नजर त्या साधू बाबाच्या ताटाकडे गेली आणि त्यांनी बघितलं साधू महाराजांच्या ताटात भजे नाही. आणि त्यांनी छायाला आवाज दिला, छाया, मूर्ख आहेस का, बावळट आहेस का, तू साधू महाराजांचा अपमान केला. त्याच्यानंतर ती म्हणाली, तू साधू बाबाच्या ताटात भजे का वाढले नाही? मग तर ती म्हणाली, हो तुम्ही पहा त्या ताटामध्ये भजे मी ठेवलेले टाकलेले. तेव्हा साधू बाबा म्हणाले, हो ताई, ताटामध्ये भजे नाही. ती म्हणाली, हो बाबा, तुम्ही चांगलं निरीक्षण करा, त्या ताटामध्ये भजे आहे. मग तेव्हा इंजिनियर त्याचा हात उचलायला गेला तर साधू म्हणतो, बाई घरात जा आणि वाटीभर भजे घेऊन ये. तर ती म्हणते, साधू बाबा, तुम्हाला तुमच्या गावात विठ्ठल मंदिरामध्ये कुत्रे घुसत होते ते दिसले, भाताखालचे भजेच का दिसले नाही बरं तुम्हाला? हा, मग काही साधू तर असे असतात, पण खोट्या साधूची संगत करावी का खऱ्या साधूची संगत करावी बरं? पिणाऱ्याची संगत करावी, भजनी मंडळाची संगत करावी? आणि पिणाऱ्याची संगत केली तर काय होतं बरं? हा, तसंच कोटरे दोन्ही 1-2 माणसं जास्तच पिऊन आले होते. काय पिऊन आले होते? हा, दारू पिऊन आले. डुलट 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 आले आणि मला म्हणाले, ताई तुम्ही कीर्तनकार दिसतात. मी म्हणाले, हो कीर्तनकार आहे मी. त्याच्यानंतर, ताई फार सुंदर कीर्तन करतात हो तुम्ही. म्हणाले, हो करते सुंदर कीर्तन. मग ताई, आम्हाला तुमच्या पाया पडायचे. काय पाया पडायचे? पण त्याच्या तोंडात काय होती? बिडी. आणि त्याच्यानंतर तेव्हा एक आला, ताई तुम्ही तुमचं दर्शन आम्हाला घेऊ द्या. मी म्हणाले, नाही, तुम्ही तसेच घरी जा. त्याच्यानंतर ते नाही ताई, आम्ही घरी नाही जाणार, तुमच्या पाय पडल्याशिवाय आम्ही घरी जाणार नाही. त्याच्यानंतर एक पाय पडायला आला, तोंडात तशीच बिडी, तसंच खाली वाकला. चटका बसला, मी दणकनवर उडी मारली. तर मला, ताई आम्ही तुमच्या पाया पडतो, तुम्ही आम्हाला लाता हाणता. मी म्हणाले, नाही हो, तुमची ती बिडी होती ना, त्याचा चटका मला लागला आणि मी वर उडी मारली. तर दुसरा म्हणाला, ताई मला सुद्धा पाय पडायचंय. मी म्हणाले, तू काही पडू नको, तू तसाच घरी निघ. नाही ताई, आम्ही तुम्हाला पाया पडल्याशिवाय आम्ही घरी जात नाही. ताई मी त्यासारखा वेडा नाही, मी बावळट नाही. या बिडी धराबर एवढीशी.
आणि मी तुमच्या पाया पडतो. तर मी अशी बिडी धरली आणि तिकडूनच असं शूटिंग करणारा येत होता व्हिडिओ. तेव्हा त्यांनी शूटिंग केलं. हा, श्रेयाताई बिडी पितात आणि लोक त्यांचे पाया पडतात. असे लोक असतात. विठ्ठल विठ्ठल. म्हणून गडरात बोलणारीची संगत करावी, भजनी मंडळीची संगत करावी. कोणाची संगत करावी बरं? हा, म्हणून अखंड गीता भागवत करे जे सतत भगवंताचे नामस्मरण करतात. तुकाराम महाराज सांगतात ते माझे विठोबाचे नामचिंतन करतात. तशा मुलांची मला संगत घडावी. या अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. गीता भागवत करीती श्रवण, 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 अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, पुरी कन्यापुत्र होती रे सात्विक, पुरी कन्यापुत्र होती रे सात्विक, कन्यापुत्र होती रे सात्विक, पुरी कन्यापुत्र होती रे सात्विक. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. परिस्थिती राधा उदराच्या गर्भात असताना उदराने भगवंताला धावा केले. हे द्वारके जाराया, हे स्वामी मला बस कर, पण माझ्या गर्भाला काही होऊ देऊ नको. तुझ्या भक्ताला काही होऊ देऊ नको. हा, तेव्हा कौरव पांडव मध्ये युद्ध चालले होते आणि युद्धामध्ये सगळे कौरव मारले गेले. आणि तेव्हा दुर्योधनाने अश्वत्थाम्याला आज्ञा केली, जा आणि आताच्या आता सर्व पांडवांना मारू नये. पण आले देवा जिच्या मनात ते कोणाचे चाले ना. पांडव म्हणून पांडव पुत्रांचाच वध केला. हे जेव्हा द्रौपदीला कळलं तेव्हा द्रौपदीची ममता रडू लागली व अर्जुन म्हणाले, सांग द्रौपदी, कोणती शिक्षा करू ते सांग. तेव्हा द्रौपदी म्हणाली, ते तुमचा गुरुचाच मुलगा आहे. काय? ते तुमचा गुरुचाच मुलगा आहे. जेवढा भोग मी भोगते तेवढा भोग तिची आई भोगू नये. म्हणून स्त्रीमध्ये पुरुषांना खांद्याला खांदे लावून कार्य करण्याची ताकद असते. युद्धभूमीवर दशरथाला युद्ध करत असताना त्यांचे रथाचे चाक निसटले होते व निसटले असताना तिथं हजर असलेल्या कैकेयीने पाहिले व आपल्या डाव्या हाताच्या त्या रथाला लोंबून धरलं. म्हणून कबीर महाराज सांगतात की स्त्रीला स्वर्गाचे दास सुद्धा म्हटले आहे आणि नरकाचे दास सुद्धा म्हटलेले आहे. महाराज सांगतात की देवा, मुली जन्माला घालताना अशी मुली जन्माला घालत जा की मीराबाई सारखी असावी, मुक्ताबाई सारखी असावी, बहिणाबाई सारखी असावी आणि जनाबाई सारखी असावी, सात्विक भक्तीची असावी, जे अखंड गीता भागवत करीती श्रवण, जे सतत भगवंताचे नामचिंतन करतात. अशा मुलींचं माझ्याकडून संग घडावी. विठ्ठल विठ्ठल. काही ठिकाणी तर मुली इतके आगाऊ असतात, पण या ठिकाणी तर मुले फार शांत बसलेले. पण काही ठिकाणी जितके अगोचर असतात ना. एका गावाला सहजच कीर्तनाला गेले. कीर्तन संपलं, उन्हाळ्याचा दिवस होता. मुलगा आला आणि म्हणाला, ताई तुम्हाला कोणीच विचारत नाही, ताक घेता, दूध घेता, पाणी घेता. मग तो म्हणाला, ताई चला आमच्या घरी ताक घ्यायला. मी म्हणाले, वा काय सुंदर मुलगा आहे, काय वडिलांनी संस्कार दिलाय. मी त्याचं वर्णन सहजच सुरू केला. तो म्हणाला, ताई तुमचं वर्णन थांबवता ताक घ्यायला येता. मी म्हणाले, ताक घ्यायला येते. आम्ही ताक घ्यायला गेलो आणि गेल्याच्या नंतर
तिनं तिथं टेबलावर जग होता, जग मध्ये ताक होता आणि त्याला वरून प्लेटाने झाकलेलं होतं. आणि असं मग आम्ही बसलो आणि बसल्यानंतर बायाचं किचनला कुलूप असतं की नाही, असतं ना, वावरात जाताना असतं ना, बोलत चला, असतं ना, होतं म्हणा, असतं ना. त्याच्यानंतर मग त्यांनी पाहिलं बाहेर तांब्या नाही, तो बाहेर एक तांब्या पडलेला होता, तो उचलून आणला आणि त्याच्यामध्ये ताक वतलं आणि मला दिलं. ताई, तुम्ही कीर्तन करून थकले असाल तर हे ताक पिऊन घ्या, घेऊन घ्या. त्याच्यानंतर मी ते गट ताक पिल्ला आणि त्याच्यानंतर आमच्या विद्यार्थिनीला दिला व आमच्या विद्यार्थिनीने सुद्धा ते ताक पिल्ला. त्याच्यानंतर मग आम्ही सगळीने ताक पिल्ला. आणि तेवढ्यात त्याची आई तिकडून आली. त्याच्या आईने जोरात आवाज दिला, पिंट्या, उंदीर पडलेला ताक पुढे. काय म्हणे, उंदीर पडलेला ताक पुढे. मी जे पिल्लं होतं ते तर बाहेर निघला, पण जो माझ्या हातात तांब्या होता मी ते दणकन दळला. तो पिंट्या म्हणतो, ता आई, बाबाचा जायचाच तांब्या तैना फोडला. मग काय काय ठिकाणी तर असे मुलं असतात. विडाला विडाला जे सतत भगवंताचे नामचिंतन करतात, अखंड गीता भागवत करीत श्रवण, जे सतत विठोबाचे नामचिंतन करतात. असंच एक पेशंट आजारी पडला आणि दवाखान्यात गेला. डॉक्टरांनी विचारलं, काय झालं बाबा? तर ते म्हणाले, माझं हृदय दुखतंय. तर बाबा म्हणाले की तुझं हृदयाचं ऑपरेशन करावं लागेल. आणि तेव्हा तो बाबाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेव्हा बाबा म्हणाले, ओ डॉक्टर साहेब, जितके पैसे लागत असेल, इकडे पा, कीर्तनातून उठून जायचं नसतं. कीर्तन करत असताना सुद्धा 4 नेम असतात. कीर्तन मधून कधी उठून जायचं नसतं. कीर्तन मध्ये कधी चप्पल घालून बसायचं ना. कीर्तन मध्ये कशी असं पाय कधी असं पाय बसायचं नसतं. आणि शांत चित्ताने ऐकायचं. विठाला विठाला विठाला. डॉक्टर म्हणाले, बाबा तुमचा हृदयाचं ऑपरेशन करावं लागेल. बाबा म्हणाले, डॉक्टर साहेब, जितकं पैसे लागत असेल तितकं पैसे लागू द्या, पण माझं हृदयाचं ऑपरेशन झालं पाहिजे. डॉक्टरने 3 तास हृदय काचेच्या भांड्यात ठेवला आणि दुसऱ्यांदा ऑपरेशन केलं. ऑपरेशन सक्सेस झाला आणि त्या डॉक्टरांनी भलीच मोठी लिस्ट म्हणजे 8 लाख बिल त्या बाबाच्या हातात दिली. आणि बाबाच्या हातात दिल्यानंतर बाबाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. वाता वाता डॉक्टर साहेब म्हणाले, का हो बाबासाहेब, तुम्ही रडता का? बाबासाहेब म्हणाले, तर डॉक्टर म्हणाले, तुम्हाला जास्तच बिल झाले असेल तर 2 लाख कमी करतो. किती 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 2 लाख कमी करतो. त्याच्यानंतर डॉक्टर साहेब बाबा म्हणाले, डॉक्टर साहेब 2 लाख, तुम्ही 8 लाख काय 12 लाख रुपये केला पाहिजे होतं. मग डॉक्टर साहेब म्हणाले, तू बाबा तुम्ही रडता का? बाबा म्हणाले, अहो माझ्या भगवंतानी माझा 80 वर्ष हृदय सांभाळलं. माझ्या भगवंतानी माझा 80 वर्ष हृदय सांभाळलं तरी कधी एवढी भली मोठी लिस्ट पाठवली नाही. म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण करा. तुम्ही त्या भगवंताचं जर नामस्मरण केलं ना, तुम्ही कोणत्याही संकटात असा की कोणत्याही याच्यामध्ये असा, तुम्हाला तो भगवंत सांभाळून घेतो. तर जे महाराज सांगतात की अखंड गीता जे सतत भगवंताचे नामचिंतन करतात ना, ते माझी त्यांच्या सेवा माझ्याकडून घडावी अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात.
कन्यापुत्र होती रे सात्विक तुकाराम महाराज सांगतात की त्यांची सेवा माझ्याकडून घडावी कोणाची खऱ्या की
खोट्या साधूची खोट्या साधूची खऱ्या साधूची जे अखंड गीता भागवत करीत श्रवण जे सतत भगवंताचे नामस्मरण करतात त्यांची सेवा माझ्याकडून घडावी तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा पै माझ्या दैवा पार नाही. आता ते विठोबाचं आपण मोठ्या प्रेमाने नामस्मरण करूया. सगळ्यांनी वर हात करायचे. मंदिराच्या बाहेर बसलेल्या पुरुष वर्गानी सुद्धा वर हात करायचे. सगळ्यांनी ज्यांनी वर हात केला नाही त्याला त्याच्या शेजारची शपथ. आता वर हात करा, सगळ्यांनी करा. हा राहू द्या, मी चहा पिऊन येते, राहू द्या तसंच. हा विठोबा रखुमाई चुकीचं बोललं गेलं असेल ते माझे गुरुवारी हरिभक्तपारायण सुनीताताईचं असेल आणि जे काही चुकीचं बोललं गेले असेल ते माझे बुद्धीचे दोष म्हणून सोडून द्या. तुम्हाला जर एक मुली असेल तर मला दुसरी समजा, दोन असेल तर तिसरी समजा, तीन मुली असेल तर चौथी समजा आणि जर चार मुली असेल तर पाचवी समजा. नसेल तर मला दत्त घेऊन टाका, पण या चुकीला क्षमा करा. हा तुमची मुलगी आहे ना? बरं मी सगळ्यांनी बोले बरं, तुमची मुलगी आहे ना? मग काढत एक एक पोस्ट गळ्यातली. हा तसं काही करत नाही. जे काही चुकीचं बोललं गेलं असेल ते माझं बुद्धीचं दोष आणि जे काही बरोबर बोललं असेल ते माझी गुरुवर्य सुनीताताई पाटील यांचं असेल ना. आता एक छोटीशी गवळण होईन आणि त्याच्यानंतर कीर्तनला आरंभ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली